हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आज आपण जी टेम्पररी स्ट्रेटनिंग आहे ते शिकणार आहोत। मी इथे माझ्याकडे आयकॉनिक कंपनीची प्रो टायटॅनियम शाईन अशी एक स्ट्रेटनिंग मशीन आहे। ही का घ्यायची तेही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। जी परमनंट स्ट्रेटनिंग आहे तशीच स्ट्रेटनिंग ही देखील दिसते, पण ही थोडा काळापुरताच तुमची मर्यादित असते। जेव्हा तुमचं फंक्शन असतं किंवा एखाद्या प्रोग्रामला तुम्हाला जायचं असतं त्यावेळेस तुम्ही ही टेम्पररी स्ट्रेटनिंग करू शकता। आणि ही किती वॉश पर्यंत टिकते, याचा काही साइड इफेक्ट आहे का, कोणत्या मशीनने करायचं, त्याच्या आधी काय वापरायचं, नंतर काय वापरायचं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। इथे मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं होतं माझ्याकडे प्रो टायटॅनियम शाईनची प्रोफेशनल आयकॉनिक कंपनीची स्ट्रेटनिंग मशीन आहे। आता हीच का वापरायची ते सांगते। ह्या मशीनने नावातच प्रो टायटॅनियम शाईन असं आहे, म्हणजे ह्या मशीनने तुमचे केस सरळ पण होतील आणि तुमच्या केसांना थोडीफार शाईन देखील येईल। म्हणजे केल्यानंतर तुमचे केस थोडे सिल्की आणि शायनी दिसतील। आता ही मशीनच का वापरायची तेही सांगते। जेव्हा तुम्ही स्ट्रेटनिंग करता, अदर मशीनने तुम्ही जेव्हा स्ट्रेटनिंग करता त्यावेळेस तुमची जी मशीनची क्वालिटी आहे ती हलकी असते। आणि सगळ्याच मशिनरी हलकी असतात असं मी म्हणत नाही, पण काही ज्या मशिनरी असतात त्या एकदम बेसिक असतात, म्हणजे हलक्या असतात। आणि ही आयकॉनिक कंपनीची जी मशीन आहे त्याने जर तुम्ही स्ट्रेटनिंग केलं तर तुम्ही जोपर्यंत केस वॉश करत नाही तोपर्यंत तुमची स्ट्रेटनिंग टिकणार आहे। 100% मी लिहून देते, कारण ह्या मशीनचा मी वापर करत जवळ 4 वर्ष झाली आहे। या मशीनचा वापर करते आणि जेव्हा जेव्हा मी स्ट्रेट केस करते आणि तेव्हा मी ऑब्झर्व करते की माझे केस किती वेळ स्ट्रेट राहतात। जोपर्यंत मला घाम येत नाही, माझे केस ओले होत नाही किंवा मी हेअर वॉश करत नाही तोपर्यंत माझे केस स्ट्रेटच राहतात। फक्त आपल्याला जास्त पॅक बांधून ठेवायचे नाही। तुम्ही मोकळे सोडणार असाल तर स्ट्रेटनिंग करायला काहीच हरकत नाही। आता स्ट्रेटनिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यातली मी तुम्हाला एक अगदी सोपी अशी पद्धत दाखवत आहे। यामध्ये तुम्हाला फ्रंट टू बॅक आणि इयर टू इयर असे 4 सेक्शन करून घ्यायचे आहे। आणि 4 सेक्शन करून झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप प्रत्येक सेक्शन घेऊन प्रत्येक सेक्शनला स्ट्रेटनिंग करून घ्यायची आहे। व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, म्हणजे कुठलाही केस स्ट्रेटनिंग केल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक केस तुम्हाला स्ट्रेट करायचा आहे, प्रत्येक केसांना स्ट्रेटनिंग होणार आहे। त्यासाठी फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप सेक्शन घेत काम करत जायचं आहे। जर तुम्ही सेक्शन घेत स्ट्रेटनिंग केलं तर तुमचं स्ट्रेटनिंग अगदी प्रॉपर होणार आहे। जसं सलून मध्ये स्ट्रेटनिंग करतात त्याप्रमाणे तुमचं घरी देखील असं स्ट्रेटनिंग होऊ शकतं। फक्त स्वतःच्या स्वतः करायला थोडंसं अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही। मी त्याचाही नक्कीच तुमच्यासाठी एक व्हिडिओ शेअर करणार आहे की स्वतःच्या स्वतः स्ट्रेटनिंग कशी करायची। जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये एस नक्कीच टाईप करा। मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। असं स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रत्येक केसाला स्ट्रेटनिंग करून घ्यायचं आहे। आणि ही स्ट्रेटनिंग मशीन वापरत असताना जास्त टेम्परेचर हायवर ठेवायचं नाही। अशा प्रकारे हा फायनल रिझल्ट आहे। कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि मैत्रिणींना शेअर करायला तर अजिबातच विसरू नका। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।